पुढे बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासामध्ये 52 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि गगनबावडा तालुक्यामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातल्या 39 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत। 14 मार्गांवरची वाहतूक त्यामुळे आता विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसानं 9 घरांची पडझड झाली आहे, तर जिल्ह्यातल्या 16 धरणांमध्ये सरासरी 47% इतका आता पाणीसाठा झालाय। धरण क्षेत्रामध्ये अजूनही अतिवृष्टी होत नाहीये, तर राधानगरी धरण परिसरात 118 मिलीमीटर, पाटगाव धरण क्षेत्रामध्ये 142 मिलीमीटर, तुळशी परिसरात 93 मिलीमीटर, कुंभी धरण परिसरात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर कोल्हापूरमधल्या पावसाची परिस्थिती, धरणांची परिस्थिती नेमकी काय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट कोल्हापूरमधून जोडले गेलेत। प्रताप, कोल्हापूरमध्ये काय नेमके पावसाचे सध्या अपडेट्स आहेत? जनजीवनावर याचा सगळा कसा परिणाम सध्या दिसतोय? सलग 6 दिवस आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। त्यामुळे आपण पाहू शकतो की पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढताना दिसते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 33 फुटावर जाऊन पोहोचलेली आहे। इतकंच नाही तर आपण पाहतो की जवळपास 41 बंधारे नद्यांवरील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं त्या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। जे आहे ती पंचगंगा घाटावरच्या शिवाजी पुलावरनं ही दृश्य आपण पाहतोय। त्याच्यामध्ये थेट दिसतंय की पंचगंगेनं आपलं पात्र काल सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतामध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आहे। पश्चिम भागात मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते। प्रशासनाने या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर NDRF पथकाला पाचारण केलेलं आहे। NDRFचं पथक येऊन या ठिकाणी ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी जाऊन पाहणी करून आलेली आहे। या जर पावसाचा वेग पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात हा पाऊस कोसळतोय। घाट माथ्यावर विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झालेली आहे। अशाच पद्धतीने हा पाऊस राहिला तर मात्र पंचगंगेची पाणी पातळी ती इशारा पातळी ओलांडून या ठिकाणं आपण पाहतो की नंतर धोका पातळीकडे जाऊ शकते। पण सध्याच्या घडीला कोणतीही अडचण नाही, कारण पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ते 33 फूट इतकी आहे आणि इशारा पातळी जी आहे ती आपण पाहतो की 39 फूट आहे। त्यामुळे कोणत्या प्रकारची अडचण सध्याच्या घडीला येणार नसली तरी पण आपण पाहतो की पाऊस हा मुसळधार आणि खूप मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसतोय। अगदी प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिवसभरात अपडेट्स कोल्हापुरातले जरूर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।